ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। साच ज्ञानेश्वरी, दिवस 273, अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। हे असो स्वर्ग पाताळ, की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ, मूर्तिमय देखत असे। हे तुझवीण एकादियाकडे, परमाणु ही तुला कोडे, अवकाशू पाहत असे परी न सापडे, ऐसे व्यापिले तुवा। ये नाना परी अपरिमिते, जेतुली साठविली होती महाभूते, तेतुलाही पवाडू तुवा अनंते, कोंदला देखत असे। ऐसा कवणे ठायाहुनी तू आलासी, एथ बैसलासी की उभा आहासी, आणि कवणीये मायेची ये पोटी, पोटी होतासी, तुझे ठाण केवढे। तुझे रूप वय कैसे, तुझ पहिलीकडे काय असे, तू काईसयावरी आहासी ऐसे, पाहिले मिया। तव देखिले जी आघवेची, तरी आता तूज ठावो तुची, तू कवणाचा नभेसी ऐसादी, ऐसाची अनादी आयता। हे सगळे वर्णन असो, हा स्वर्ग, हे पाताळ किंवा ही भूमी म्हणजे पृथ्वी, या दिशा व हे अंतराळ व आकाश, हे विवक्षा ठेली म्हणजे हे सगळे वेगळे व भेदरूप आहे असे बोलण्याची सोयच राहिली नाही। तर हा सर्व भेद नाहीसा होऊन हे सकळ म्हणजे तुझ्या विश्वमूर्तीमध्ये सामावले आहे। तुझविण कोठेतरी परमाणू येतुला म्हणजे परमाणू एवढी तरी जागा सापडेल म्हणून कोडे म्हणजे कौतुकाने मी पाहत आहे, परंतु अशी सूक्ष्मतम जागाही मला सापडत नाही। अशा रीतीने तू सर्व व्यापून टाकले आहेस। ये म्हणजे या नाना प्रकारच्या अपरिमित महाभूतांनी, जेतुली म्हणजे जितकी म्हणून सृष्टी व्यापली होती, तेतुलाही पवाडू म्हणजे तितका सर्व विस्तार व व्याप हे अनंता तुझ्या विश्वरूपामध्ये कोंदला म्हणजे दाटून भरलेला मी पाहत आहे। असा तू कवणे म्हणजे कोणत्या ठाया म्हणजे कोणत्या ठिकाणाहून आलास, येथे तू बसलेला आहेस की उभा आहेस, आणि तू कवणीये म्हणजे कोणत्या मातेच्या पोटी होतास। तुझे ठाण म्हणजे तुझी आकृती व आकार केवढा आहे, तुझे रूप कसे आहे व तुझे वय काय आहे, तुझ्या पलीकडे काय आहे, तू काईसयावरी आहासी म्हणजे तू कशावर आहेस व तुझे अधिष्ठान काय आहे। असे मिया म्हणजे मी जेव्हा पाहू लागलो, तेव्हा मी विचार करून आघवेची म्हणजे सगळे पाहिले। तर देवा, तुझा ठावो म्हणजे ठिकाण तूच आहेस, तू कोणापासूनच उत्पन्न झाला नाहीस, असा अनादी आयता म्हणजे जन्मरहित स्वयंसिद्ध वा स्वयमेव असा आहेस। तू उभा ना बैठा, दिघडू ना खुजटा, तुझ तळीवरी वैकुंठा, तुची आहासी। तू रूपे आपण याची ऐसा, देवा तुझी वयसा, पाठी पोट परेशा, तुझे तू गा। किंबहुना आता तुझे तूची आघवे अनंता, हे पुढती पाहता देखिले मिया। परी या तुझे या रूपा आतू, जी उणीव एक असे देखतू, जे आदी मध्य अंतू तिन्ही नाही। तू उभा नाहीस अथवा बैठा म्हणजे बसलेला नाहीस, तू दिघडू म्हणजे उंच नाहीस अथवा खुजटा म्हणजे ठेंगणा नाहीस। तुझ्या तळी म्हणजे खाली आणि वरती हे वैकुंठनाथा तूच आहेस। तुझे रूप कोणाप्रमाणे आहे म्हणावे तर ते तुझ्यासारखेच आहे, आणि तुझे वय तुझ्या एवढेच आहे। हे परेशा व मायेच्या सागरा, तुझी पाठ व पोट तुझा तूच आहेस। किंबहुना म्हणजे आता फार काय सांगावे, हे अनंता, हे आघवे म्हणजे सगळे मी पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा पाहू लागलो, तर तुमच्यासारखे तुम्हीच आहात असे माझ्या दृष्टीस पडले। परंतु तुझ्या या रूपातू म्हणजे रूपामध्ये एक उणीव आहे, जी मी पाहत आहे। तुझ्या या रूपाला आदी मध्य व अंत हे तिन्ही नाहीत। एरवी दिवसिले आघवा ठाई, परी सोयन लाहेची कही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ। एव आदि मध्य अंतरहिता, तू विश्वेश्वरा अपरिमिता, देखिलासी जी तत्वता।
विश्वरूपा. तुझ महामूर्तीची या अंगी उमटली या पृथक मूर्ती अनेगी. लेईलासी वाने परीची अंगी, ऐसा आवड तू आहासी. नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली, तुझिया स्वरूप महाचळी. दिव्यालंकार फुली फळी, सासिन्न लिया. हो का जे महोदधी तू देवा, जाहलासी तरंग मूर्ती हेलावा. की तू एक वृक्षू बरवा, मूर्ती फळी फळलासी. एरवी वा खरे पाहता तुझ्या रूपाचे आधी आदी मध्य व अंत मी आघवा ठाई म्हणजे सर्व ठिकाणी हिवसिले म्हणजे शोधले, पण सोय न लहेची म्हणजे त्यांचा कोठे पत्ताच लागला नाही. म्हणून तुमच्या रूपाला आदी मध्य व अंत हे नाहीत असे मी त्रिशुद्धी म्हणजे त्रिवार प्रतिज्ञापूर्वक व निसंशय सांगतो. एवं म्हणजे अशा प्रकारे हे आधी मध्यांत रहित, हे रहिता, हे अपरिमित अशा विश्वेश्वरा, मी तुझे विश्वरूप तत्वतः पाहिले. तुझ्या त्या महामूर्तीच्या अंगी अनेगी म्हणजे असंख्य, पृथक म्हणजे निरनिराळ्या मूर्ती उमटल्या म्हणजे प्रकट झाल्या आहेत. त्यामुळे नाना प्रकारची वस्त्रे लेईलेला तू मला फार मोहक व प्रिय वाटत आहेस. तुझ्या विश्वरूपी महाचळी म्हणजे महान पर्वतावरील नाना पृथक मूर्ती या द्रुमवल्ली म्हणजे वृक्ष व वेली यांच्याप्रमाणे शोभत असून त्या मूर्तींवरचे दिव्य अलंकार हे सासिन्नलिया म्हणजे बहरलेल्या फळाफुलांप्रमाणे दिसत आहेत. अथवा हे देवा, तू एक महोदधी म्हणजे महासागर आहेस, ज्याच्यावर नाना मूर्तीरूपी तरंग हेलावत आहेत. किंवा तू एक बरवा वा उत्तम वृक्ष असून असंख्य मूर्तीरूपी फळांनी फळभारास आला आहेस. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.